नमस्कार, मी निखिल सुक्रे, बी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या महाराष्ट्र एका गोष्टीनं प्रचंड पेटून उठलेला आहे। ती गोष्ट अक्कलकोटमध्ये घडली आणि त्यानंतरनं महाराष्ट्रभरामध्ये जे काही शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते ते रस्त्यावरती उतरायला सुरुवात झालेली आहे। सध्या आपल्याबरोबर प्रवीणदादा गायकवाड आहेत, ज्यांच्यावरती अक्कलकोटमध्ये हल्ला झाला होता। खरं तर तुमच्यावरती अक्कलकोटमध्ये ज्या गोष्टी बोलून हल्ला करण्यात आला होता की संभाजी महाराजांच्या नावाच्या पुढे छत्रपती नाव लावा, आणि तुम्ही यामध्ये उत्तरामध्ये असं सांगितलं होतं की संभाजी महाराजांच्या नावामध्येच जी आहे, म्हणजे जी म्हणजे आदरार्थी आहे। तर यानंतरनं सगळ्या गोष्टीमध्ये आता काही राजकीय वातावरण झाल्याचं किंवा खेळ केल्याचं तुम्हाला पाहायला मिळते का? मुख्य कसं आहे की लोकशाहीमध्ये समाजकारण हा सुद्धा राजकारणाचा अविभाज्य भाग राहतो। तुम्ही कुठलीही सामाजिक भूमिका घेतली तर ती दोन विचारधारेचा संघर्ष असतो, आणि इथेही राजकीय पक्ष हे दोन विचारधारेवर किंवा दोनपेक्षा अधिक विचारधारेवर चालतात। त्यामुळं अक्कलकोटला जी घडलेली घटना आहे ती ज्या विचारसरणीने माझ्यावर हल्ला केलेला आहे ती प्रतिगामी विचारसरणी आहे, ज्यांना वैदिक ब्राह्मणी विचारसरणी म्हणतात किंवा मनुस्मृती समर्थकांची म्हणतात। आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की मग राज्यघटनेचं संरक्षण आणि मग शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही जो जागर करतोय, मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी सातत्याने फुले आंबेडकर या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सामील होतो। आणि ह्याच्यामुळं काय परिणाम होतोय की ज्यांना अधिक सत्ता पाहिजे, पाशवी बहुमत पाहिजे भाजपला, म्हणजे 100% भाजप, हे भारतात फक्त एकच पक्ष आणि 400 पारचा नारा लोकसभेला दिला होता। तर त्याच्या समोर जे अडसर आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं मुख्यतः, तर महाराष्ट्र धर्म जो आहे हा शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे, आणि हाच समतावादी विचार जो आहे हाच विषमतावादी विचारसरणीच्या लोकांचा अडसर आहे। पण आपण 25 वर्ष जवळपास चळवळीला दिलेली आहेत, 25 वर्षांपेक्षा जास्त काळ हा चळवळीला दिलेला आहे। ज्यांच्या नावानं आपण जागर करतोय, ज्यांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवतोय, त्यांचंच नाव घेऊन आपल्यावरती हल्ला करण्यात येतो। आणि हे मुळात षडयंत्र आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आपण संघटना चालवतो, संघटनेची नोंद मात्र संभाजी ब्रिगेड आहे, ती 25 वर्षापेक्षा अधिक काळ झाला, 1997ला ती नोंद झालेली आहे। आणि तसा काही कुठला संघर्ष उभा राहायचं काही कारण नाही। अशा प्रकारचे विचार पुढे आले होते, म्हणजे जसं आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गेल्या वर्षी कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ हे एकेरी नाव आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा अशी पण एक विचारसरणी पुढे आली होती। परंतु हे स्वतंत्र भारतानंतर यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केलेलं विद्यापीठ असल्यामुळे त्याचा इतिहास उपलब्ध आहे की शिवाजी विद्यापीठच हेच नाम का ठेवायचं। त्यातले एक सदस्य डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी ते स्पष्टीकरण दिलं आणि तो वाद तिथंच संपला। दुसरं, आपण स्वराज्य रक्षक संभाजी याचा मी सहनिर्माता होतो आणि डॉक्टर अमोल कोल्हे प्रमुख कलाकार होते। हे जे खरा इतिहास संभाजी महाराजांचा पुढं आला तो आपल्या चळवळीतनं, आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुढं आलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर सिरियल आली, त्याच्यानंतर काही महत्त्वाचे दस्तावेज आले, काही पुस्तकं आली। आम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांची जी बदनामी झाली होती आत्तापर्यंत, त्यांच्याबद्दल अनेक अशा गोष्टी चुकीच्या लिहिल्या गेल्या होत्या, त्या आम्ही व्यवस्थित 1997 पासून सातत्याने आपण ती मांडत आलो। आता लोकांमध्ये ती चांगली विचारसरणी रुजलेली आहे। पण छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव केल्याने संभाजी महाराजांचा आदर होईल तर आम्ही त्याला मान्यता दिली होती, पण त्याला तांत्रिक बाजू आहेत। एक बाजू काय आहे तर आपल्याला धर्मदाय आयुक्ताकडे जावं लागतं बदलासाठी, त्यासाठी जनरल बॉडी घ्यावं लागते संघटनेची। पण समस्या अशी झाली की ऑलरेडी एक संघटना धर्मदाय आयुक्ताकडे 10 वर्षापूर्वीपासून छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने एक सचिन कांबळेंची आहे। तर हा प्रश्न सहजासहजी मिटत नसल्यामुळं आम्ही त्यांना काही मुदत मागितली होती, परंतु ते कारण संयुक्त नाही। तुम्हाला एक गंमत वाटेल की शिवधर्म फाउंडेशन नावाने त्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यांनी अशी संघटना काढली, ती काही रजिस्टर्ड नाही। पण शिवधर्म कोण, कुठला, तर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी 2005ला एक समतावादी विचारसरणी असलेला, सगळ्यात समानता, स्त्री पुरुष सगळी समानता, आणि बुद्धापासून ते जिजाऊपर्यंत सगळ्यांचा विचार घेऊन एक शिवधर्म स्थापन केला। उलट आमचा आक्षेप पाहिजे होता की तुम्ही नाव कसं काय घेतलं, पण आम्ही तसं काही नाही केलं, कारण ते एक चांगलं काम करतायत असं आम्ही मानत होतो। परंतु आमच्याच विचाराचं जो धर्म आहे शिवधर्म, त्याचंच नाव घ्यायचं आणि आमच्यावर हल्ला करायचा। दुसरी गोष्ट, हल्लेखोर जे आहेत हे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर मर्डर केस आहे, खंडणीचे गुन्हे आहेत। अगदी जानेवारी महिन्यामध्ये पुण्यामध्ये त्यांच्याकडे 2 पिस्तल आणि 28 कारतूस सापडल्या लोगाव विमानतळावर।
अशा प्रकारचा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस जर माझ्यावर घातला सामाजिक कार्यकर्त्यावर, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की माझा खूनच करायचा होता, मला संपवायचं होतं. पण माझे कार्यकर्ते माझ्याबरोबर होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले हे होते, त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी एकत्र येऊन धावून आले, मला कडक केलं, मला वाचवलं. आणि मग हा जो संघर्ष आहे आता, हा विचाराचा संघर्ष आहे, त्यामुळं हा संघर्ष आता पुढं अधिकाधिक तीव्र होईल. पण दादा हे सगळं झालं, हल्ला झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, चळवळीमध्ये कार्य करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून काम करत असतो समाजासाठी. तुम्ही आता 25 वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत आहात. तुमच्यावरती ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस तुमच्या घरच्यांची, पत्नीची, मुलांची ज्यावेळेस तुम्ही बातचीत केली त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती, त्यांना काय वाटत होतं, त्यांचा आवाज कशा प्रकारचा होता, काय भावना होत्या त्यांच्या? नाही, निश्चितच मी ज्यावेळेस अक्कलकोटला गेलो, माझी पत्नी धार्मिक आहे. स्वामी समर्थांच्या मंदिराचं दर्शन घेणं, तिथं अन्नछत्र जेवण करणं, या कल्पनेत ती बरोबर आली होती. पण कार्यक्रमाच्या नंतर तिथं जाण्याचं नियोजन असल्यामुळं कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वेळेस वाजंत्री वाजत होते, त्याच्यानंतर फटाके वाजत, अचानक जे स्वागत करणारे होते त्यांनीच माझ्यावर अशा प्रकारचं वंगण टाकून हल्ला केला आणि प्रसंगावधान साधून आमच्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. पण माझी पत्नी माझ्याबरोबर गाडीमध्ये होती. परत मी गाडीकडे पळालो, ते गाडीत धावून आले. परंतु एक नक्की मला अभिमानाने सांगा वाटतं की माझी पत्नी बिलकुल रडली नाही. तिला निश्चित दुःख झालं, वाईट वाटलं, परंतु तिने कुठंही चेहऱ्यावर दाखवलं नाही. माझ्यावर वंगण तेल टाकल्यानंतर मला जी आंघोळ घातली गेली ते सगळं तिने केलं. तिने मला सांगितलं की ज्या विचारासाठी तुम्ही लढताय हा मानवतेचा विचार आहे, हा सत्याचा, अहिंसेचा विचार आहे आणि आम्ही सगळे कुटुंब बरोबर आहे. माझी सून आहे, माझा मुलगा आहे. माझी सून थोडीशी हळवी झाली. माझी सुनेच्या डोळ्यात पाणी आलं, तिचा फोन आला, डॅड काळजी घ्या म्हणून. निश्चितच मी त्यावेळेस भावनिक झालो. परंतु मला आज असं सांगायचं आहे की माझं कुटुंब गेली 25 वर्ष ज्या प्रामाणिक विचाराने मी काम करतोय आणि आत्ता सध्या जे काम करतोय, आत्ता तर त्यांना सगळ्यांना अभिमान वाटतो. कारण अक्कलकोटच्या प्रकरणानंतर, हल्ल्याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात जो उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्व पक्ष संघटना ज्या फुलेशाह आंबेडकर, शिवाजी महाराजांचे विचार मानतात ते संघटित येऊन संघर्ष करतायत, आंदोलनं करतायत, बंद ठेवतायत, निवेदनं देत आहेत. त्यामुळं अखंड महाराष्ट्रातनं मिळणारा पाठिंबा बघितल्यानंतर माझ्या कुटुंबाला मी योग्य दिशेने काम करत असल्यामुळं माझ्या मागं ठामपणे राहण्याचा विचार आहे. तुम्ही आता तुमच्या फॅमिलीबद्दल बोललात, कुटुंबाबद्दल बोललात, पण संभाजी ब्रिगेड सुद्धा तुमचं एक कुटुंब आहे. या कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं हे सगळं झाल्यानंतर ना? नक्कीच. काय सांगायचं तुम्हाला की संभाजी ब्रिगेड एक लढवई संघटना. मला प्रथमच असं जाणवलं की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते लढवई आहेत, ताकदीचे आहेत आणि म्हणून आम्ही 25 वर्ष त्यांच्या जीवावर ही संघटना चालवली. पण त्यांना ज्यावेळेस माझ्यावर झालेला हल्ला, जीवघेणा हल्ला मुख्यतः, काळं ज्या पद्धतीने माझ्या अंगावर टाकलं होतं वंगण, ते बघून ते रडले. त्यांचे कुटुंबातले लोक अस्वस्थ झाले, आई वडील अस्वस्थ झाले, त्यांच्या डोळ्यात पाणी आले. अनेकांनी मला मेसेज पाठवले, व्हॉट्सअपवर फोन केले, त्यांच्या कुटुंबाबरोबर बोलणं झालं. सगळे लोक अस्वस्थ झाले. पण लढणारा कार्यकर्ता ज्यावेळेस रडतो त्याचा धोका अधिक असतो, कारण तो आता पेटून उठलेला आहे. दादा, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवधर्म फाउंडेशन, जे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला, त्याचे दीपक काटे जे आहेत त्यांचे बावनकुळे यांच्याबरोबरचे फोटो, भाजपचे नेते बावनकुळे यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले. त्यांच्या वॉलवरती सुद्धा भाजपचं चिन्ह लावून अनेक बॅनर आपल्याला टाकलेले पाहायला मिळतात. यानंतर आता असं वाटतंय की कुठंतरी हा सत्तेच्या पाठबळामुळं केलेला किंवा सत्तेनं हाताशी धरून केलेला गुन्हा आहे हा? हे मुख्यतः माझी जी माहिती आहे की गेल्या 1 महिन्यापूर्वी संघ परिवाराची महत्त्वाची मीटिंग झाली. त्याची पार्श्वभूमी अशी सांगितली जाते की बामसेफ जी संघटना आहे, बॅकवर्ड क्लास अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज फेडरेशन आणि मूल निवासी संघ आणि तो परिवार, यांनी जवळपास देशभरातनं 1.5-2 लाख लोक नागपूरच्या महाल परिसरातील संघाच्या मुख्य कार्यालयाला घेरावा घातला होता आणि दिवसभर त्यांनी निदर्शने केली होती. आता हा धक्कादायक प्रकार होता त्यांच्यासाठी. त्यावेळेपासून त्यांना असं वाटायचं किंवा यांचा बंदोबस्त केला पाहिजे. आता ते राजकीयदृष्ट्या काँग्रेस पक्षाचे अनेक लोक ते फोडून त्यांच्या पक्षात घेत आहेत, गणित जुळवत आहेत 145चं बहुमताचं. वेगवेगळे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये शिवसेना फोडली, राष्ट्रवादीच फोडली. हे करूनसुद्धा जे अपेक्षित बहुमत आहे ते मिळत नसल्यामुळं ज्या पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत
ज्या प्रतिगामी विचारसरणीला आडसर ठरत आहेत, म्हणजेच शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याचा विचार खरं सांगायचं तर ते आडसर ठरत असल्यामुळं आता भामसेप असेल, मूळ निवासी संघ असेल, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी आणि ज्या ज्या लोकांनी आंबेडकरी चळवळीचे असतील त्यांचा बंदोबस्त केलाय, कारण करायचं आहे त्यांना. त्याचं कारण असं आहे की त्यांचा सत्तेमध्ये जो पूर्ण वाटा पाहिजे, 100% भाजप किंवा 400 पार, हे जे त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही. देशाला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले आणि 100 वर्ष संघाला झाली. तर हा संकल्पाच्या आड आमचा विचार येतोय, जो आम्ही महापुरुषांचा विचार मांडतोय. म्हणून आम्हाला संपवायचं, एक दहशत निर्माण करायची. अशा प्रकारचे हल्ले होतच राहतील, परंतु त्याला प्रतिकार करावा लागेल. विचाराची लढाई जरूर विचाराने लढावी, पण विकृती ही ठेचावी लागते. आमच्यासारख्या लोकांवर ज्यावेळेस आम्ही प्रांजळपणे समाजाच्या हिताचं काम करतो, आमच्यावर मारण्याचा, हल्ला करण्याचा प्रयत्न होतो, तर ती विकृती आहे. समाज त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच समाजाची कशी प्रतिक्रिया आहे? आता तुम्ही ज्यावेळेस आता लोकांकडे जाताय, त्यांच्यामध्ये भेटीगाठी घेताय, आज पण तुम्ही साताऱ्यामध्ये आलेला आहात, लोकांना ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस काय लोकांची भावना आहे आणि तुमच्यावरती जो हल्ला झालेला होता त्याबद्दल लोक कसे व्यक्त होत आहेत? मुख्यतः हल्ला अक्कलकोटला झाला, त्यानंतर मी सोलापूरला आलो, त्याच्यानंतर मोहोळ तालुक्यात गेलो, त्याच्यानंतर माळशिरस तालुक्यात अकलूजला गेलो आणि पंढरपूरमध्ये तर मला दुग्ध अभिषेक करण्यात आला. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझा जो सन्मान झाला किंवा माझं जे प्रेम दाखवतायत, हळहळ करतायत, ही गोष्ट खरीच आहे. परंतु ज्या ताकदीने आता उभे राहत आहेत, म्हणजे हल्ला झाल्यानंतर खरं तर हल्ला झालेला माणूस डिप्रेशनमध्ये जातो, आपलं काम थांबवू शकतो. परंतु मी जे पंढरपूरमध्ये सांगितलं, ज्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे, या विचारांनी माझ्यावर हल्ला केला आहे, त्यांच्या शेवटाची सुरुवात आहे. अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळे तरुण पेटलेले आहेत. बहुजन समाजातले, मुख्यतः मराठा समाज, ओबीसी समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, सगळेच्या सगळे वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक आपल्या पाठीमागं उभा राहिलेले आहेत, हे मला जाणवतं. आपण सोलापूर जिल्ह्याचं बघितलं, मी काल पुणे जिल्ह्यामध्ये होतो. अगदी मी ज्यावेळेस इंदापूरमधनं, फलटणमधनं किंवा बारामतीमध्ये येत असताना सगळ्या ठिकाणी माझं स्वागत झालं. पुण्यामध्ये प्रचंड स्वागत झालं आणि आज साताऱ्यामध्ये आपण जे स्वागत बघितलं ते माझ्यावर प्रेम करतात, विश्वास दाखवतात. मी खऱ्या अर्थाने आमच्या महापुरुषांच्या विचाराची खरी दिशा दाखवतोय, ज्याला आपण मानवतेची म्हणतो, समतेची म्हणतो. त्या विचाराने जायला सगळा समाज तयार आहे. सध्या महाराष्ट्राची सामाजिक राजकीय परिस्थिती अत्यंत विदारक आहे, संवेदनशील आहे. अशा काळामध्ये एक लोकांची आशा निर्माण झालेली आहे की मी काहीतरी करावं. याच्यासाठी मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, अक्कलकोटपासून सुरू करणार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. शेवटचं दादा, आता चळवळीची दिशा काय असणार आहे? एकंदरीत तरुणांना काय आव्हान कराल? आज आपण बघतोय बेरोजगारी असेल, अनेक प्रश्न म्हणजे सध्या माथ्यावर मारले जात आहेत. तरुणांचा असेल, महिलांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, कर्जमाफीचा मोठा विषय. या सगळ्या विषयांमध्ये आता तरुणांना काय आव्हान असेल? त्यांनी कसं काय करायला पाहिजे? मुख्यतः स्वतंत्र भारतामध्ये स्वाभिमानी आणि स्वावलंबी समाज निर्माण करायचा होता. तर स्वतंत्रामध्ये जर आपल्याला हे अपेक्षित होतं, तर आता प्रावलंबी समाज 75 वर्षामध्ये दिसतो. अगदी अन्नधान्यासाठी सरकारवर अवलंबून आहे. म्हणजे देशातले 60% लोक, 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा कायद्यामधून मोफत अन्नधान्य मिळतं. आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 6,000, ते कशासाठी? तर शेतकरी सन्मान योजनेमध्ये 6,000 महाराष्ट्र सरकार म्हणजे 12,000 आणि 1,500 रुपये हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळतात. म्हणजे सरकारवर पूर्ण प्रावलंबत्व, म्हणजे अवलंबून राहून अन्नधान्यापासून, अशा प्रकारची परिस्थिती जी आहे त्यातनं स्वाभिमानी समाज निर्माण होणार नाही. आणि 60% समाज जर प्रावलंबी गुलाम मानसिकतेचा बनवला, तर जे सरकार सत्तेत आहे ते आपण त्यांच्यावर सतत उपकार करतो याची भावना जी केली जाते. म्हणजे लाडकी बहीण योजना जर विधानसभेला टर्निंग पॉईंट ठरली असेल, तर आज सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि माझ्यावर हल्ला झाला, हा सरकार पुरस्कृत हा हल्ला आहे. माझ्यावर काय कोणी व्यक्तीने हल्ला केला असं मानत नाही, कुठल्या व्यक्तीवर हल्ला झाला असं मी मानत नाही. सरकार पुरस्कृत जी विचारसरणी आहे तिचा माझ्यावर हल्ला आहे. अशा स्थितीमध्ये स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाने आता अर्थकारणाकडे वळलं पाहिजे, उद्योजकतेकडे वळलं पाहिजे.
व्यावसायिकतेकडे वळलं पाहिजे. आपण सिंधी, गुजराती, मारवाडी समाजाला आपण आदर्श ठेवलं पाहिजे. स्वतंत्र भारत झाल्यानंतर, भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर सिंध प्रांतातले अनेक लोक महाराष्ट्रात आले. मुख्यतः तुम्हाला उल्हासनगर मुंबईपाशी, पुण्यापाशी पिंपरी, गांधीनगर तुम्हाला कोल्हापूरपाशी, अगदी निर्वासित लोक, त्यांना छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहायला दिलं. असे लोक आर्थिक समृद्ध झालेत मागच्या 75 वर्षामध्ये, स्वावलंबी झालेत, स्वाभिमानी लोक आहेत. मारवाडी आणि गुजराती समाज हा वाळवंटी डेझर्ट प्रदेशातून येतो, तो व्यवसाय करतो. मग ज्या मराठ्यांनी, ज्या महाराष्ट्राने देशावर राज्य केलं होतं 110 वर्ष शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, अलीकडचा नवीन इतिहास केतनपुरींनी पुढं आणलेला आहे आणि श्रीमंत कोकाटे सुद्धा आता ते पुढं आणतायत. तो म्हणजे ज्या साताऱ्यामध्ये आपण आहोत, ते थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. जे तंजावरपासून पेशावरपर्यंत माझं राज्य असेल, अहो आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही याच्यावर खऱ्या अर्थाने जर कुणी राज्य केलं असेल ते छत्रपती थोरले शाहू महाराज. हे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं. हा नव्याने इतिहास पुढे यायला लागलाय, परंतु त्याचं क्रेडिट अन्य कुणाला तरी दिलं जात होतं. ते आता नव्याने जे इतिहास मांडला जातो त्यातनं आपल्याला नवीन प्रेरणा मिळते. तर समाज हा स्वावलंबी झाला पाहिजे, स्वाभिमानी झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही चळवळ चालू. याच्यासाठी अर्थकारण, उद्योजकता, शिक्षण, नोकरीसाठी अगदी तंजावरपासून पेशावरपर्यंत नाही, तर खालचा जो शेवटचा देश आहे हा ऑस्ट्रेलिया आहे आणि उत्तरेतला शेवटचा देश आहे हा कॅनडा आहे. म्हणजे चला जग जिंकूया, अद ऑस्ट्रेलिया तद कॅनडा, अवघा मुलूक आपला. जगभर आपल्या लोकांना संधी आहे, तिथं जाऊन आपल्या लोकांनी घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करू, प्रबोधन करू आणि समाजाची आर्थिक उन्नती करण्यासाठी प्रयत्न करू. खरं तर दादांनी समाजाची आर्थिक उन्नती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंतची चळवळ ही सुद्धा आर्थिक उन्नतीसाठी होती, पण इथून पुढे आता अक्कलकोटपासून एक वेगळी लढाई सुरू होणार आहे आणि ती लढाई महाराष्ट्रभरामध्ये पोहोचवणार आहोत आणि महाराष्ट्रामधल्या युवकांना एक वेगळ्या प्रकारच्या आर्थिक उन्नतीसाठी तयार करणार आहोत. अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रवीणदादा गायकवाड यांनी दिलेली आहे. दोन रावी मराठीसोबत धन्यवाद.